तर कोकणाचा विचार केला तर कोकणामध्ये सुद्धा आता थंडी पडायला सुरुवात झालेली आहे आणि तापमानाचा पारा कोकणामध्ये सुद्धा काहीसा घसरलाय। वाढत्या थंडीचा आंब्याच्या पिकाला मात्र चांगलाच फायदा होऊ शकतो। आंब्याच्या उत्पादनामध्ये वाढ होण्याचा सुद्धा अंदाज आता वर्तवला जातोय। त्यामुळे जर नाशिकची परिस्थिती आपण बघितली तर द्राक्ष बागांचं नुकसान होताना दिसतंय, मात्र कोकणामध्ये आंब्याच्या पिकाला याचा चांगलाच फायदा होऊ शकतो। याविषयी बोलूयात। विकास गावकर आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। विकास, एकीकडे आपण बघितलं होतं काही दिवसांपूर्वी कोकणामध्ये अवकाळी पावसामुळे आंब्याचं मोठं नुकसान झालं होतं, मात्र या थंडीचा फायदा होऊ शकतो आंब्याला। नक्कीच यामिनी आठवडाभरापूर्वी कोकणात जर बघितलं तर मुसळधार पाऊस झाला आणि पावसामुळे जर बघितलं तर वातावरण सुद्धा ढगाळ झालेलं होतं आणि आता आठवडाभरानंतर पुन्हा एकदा वातावरण आहे ती स्थिर होताना दिसतंय। कडाक्याची थंडी कोकणात सर्वत्र पाहायला मिळते आणि ही थंडी असते ती हापूस आंबा म्हणा किंवा काजू बागायतीसाठी पोषक असते। आता जर बघितलं तर गेल्या काही दिवसात जे आंब्याला जो मोहर आलेला होता तो गळून पडत होता, पण पुन्हा एकदा थंडी पडू लागल्याने पुन्हा एकदा हापूस आंब्यासाठी हे वातावरण पोषक आहे। आता जर बघितलं यामिनी तर जानेवारीच्या मध्यावर आपण आहोत। अशाच पद्धतीचं जर वातावरण चांगलं राहिलं तर अगदी बघितलं तर फेब्रुवारी किंवा मार्च मध्ये आपल्याला हापूस आंबा मिळू शकेल मार्केटमध्ये। आणि जर बघितलं तर यावर्षी अशा पद्धतीचा अंदाज वर्तविला जातोय की यावर्षी हापूस आंबा आहे तो मोठ्या प्रमाणात मार्केटमध्ये येऊ शकतो आणि ही जर परिस्थिती अशीच राहिली यामिनी तर चांगल्या पद्धतीने हापूस आंबा यावर्षी एकूणच जर बघितलं तर मार्केटमध्ये येऊ शकतो। त्यामुळे शेतकऱ्यांचा सुद्धा फायदा होऊ शकतो यामिनी। अगदी धन्यवाद विकास या माहितीसाठी।